नाशिक जिल्ह्यात अद्याप पावसाला सुरुवात नाही, मात्र दरवर्षी पावसाळ्यामध्ये संभाव्य ज्या दुर्घटना घडतात, अपघात घडतात त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत। जे गर्दीचे ठिकाण आहेत, पर्यटन स्थळी जास्तीत जास्त गर्दी जिथे होते त्या ठिकाणी अधिकाधिक खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत। जिल्हाधिकारी जलज शर्मा आपल्यासोबत आहेत। सर, एक महत्त्वपूर्ण बैठक झाली, त्यात आपण सूचना केलेल्या आहेत। नेमकं आपले काय विचार आहेत आणि काय सूचना झाल्या आहेत? नाशिक जिल्ह्यामध्ये भरपूर टुरिस्टचे स्पॉट आहे, ट्रेकिंगचे स्पॉट आहे आणि पावसाळ्यात निसर्गाची कृपा असते आणि त्यामुळे खूप गर्दी इकडे प्रत्येक स्थळावर असते। आम्ही अशी सूचना दिलेली आहे की जेव्हा गर्दी होते तेव्हा काही काळजी घेणे गरजेचे आहे। जे डिपार्टमेंट आहे, ज्यांच्या अखत्यारीत ते जमीन येतात किंवा ते स्पॉट येतात, त्यांनी थोडी काळजी घेणे गरजेचे आहे। एस्पेशली हे जे मॉन्सूनचा सीझन ज्यामध्ये गर्दी वाढते, तर आम्ही काही सूचना दिलेली आहे। त्यामध्ये सर्वप्रथम तर आम्ही हे सूचना दिलेली आहे की ज्याप्रमाणेवर गर्दी वाढतात त्याप्रमाणेवर तिकडे डिपार्टमेंटचे जे कर्मचारी आहेत ते पण असले पाहिजे। म्हणजे जर दोन पट 3 पट जर हे वाढत असतील तर त्याच्यासाठी जे नेहमीचे जे कर्मचारी असतात ते थोडे कमी पडतात, त्यामुळे त्या वाढवणे गरजेचे आहे। त्याच्यासोबत आपले जे सर्व स्पॉट आहे त्याची एक लिमिटेड कपॅसिटी असते, तर त्या कपॅसिटीपेक्षा जास्त लोक येऊ नये आणि हे थोडं मॅनेज करून, म्हणजे दररोजचा एक संख्या निश्चित करून तेवढे लोक येतील तर जे लोक येणार आहेत त्यांच्या पण जे ट्रेक आहे किंवा त्यांच्या जे येण्याच्या जे होता, म्हणजे त्यांना एन्जॉय करण्याचे जे होता ते पण चांगल्या प्रकारे होईल आणि दुर्घटना किंवा काही असा धोका निर्माण होण्याची शक्यता पण कमी होईल। त्याच्यासोबत आम्ही हे पण सूचना दिलेली आहे की एक प्रकारचा ऑनलाईन सिस्टम जर केला ज्याच्यातून येणारे लोकांना, येणारे टुरिस्टना ॲडव्हान्समध्ये कळेल की कोणत्या दिवशी किती लोक राहणार आहे आणि ते कोणत्या दिवशी येऊ शकतात, तर मला वाटते त्यांच्या पण जे सफर आहे, त्यांच्या जे हे आहे जर्नी आहे ते आणखी चांगली होईल। सर, ऑनलाईन पासची सिस्टीम कशी अंमलबजावणी केली जाणार आहे? त्याच्यासाठी आम्ही सूचना दिलेली आहे। अंमलबजावणीचे जे यंत्रणा आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे किंवा पाटबंधारे विभाग आहे, त्यांना सूचना दिलेली आहे। नुकतेच सूचना दिलेली आहे। मला पूर्ण विश्वास आहे की ते इमिजिएटली ह्याच्यावर काम करून काय सिस्टम त्याचे काढतील। त्याच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय यांची पूर्ण मदत करणार। आणि जे लोक येणार आहेत, पर्यटक येणार आहेत, त्यांची काही नोंद घेतली जाणार आहे का? कोण किती वाजता पर्यटन स्थळी गेला आणि परत बाहेर किती वाजता आला? तो गरजेचे असते, कारण की कधी कधी काय होतो की जितकी लोक जातात त्याच्यामधून कधी कधी कोणाला माहीत पडत नाही आणि काय लोक पडून जातात किंवा हरलून जातात। त्याच्यासाठी एक नोंद जर ठेवली, एंट्री एक्झिटचे गेट जर फिक्स करून ठेवले तर त्याच्यातून थोडा कंट्रोल करण्यामध्ये चांगला राहतं। सर, आणि काही ठिकाणं असे आहेत जिथे पोलिसांचा बंदोबस्त असतो मात्र तेवढी खबरदारी घेतली जात नाही। मागचे 1-2 वर्षाचे अनुभव असेल तर त्यावर आपण काय ताकीद दिलेली? असे आम्हाला कंप्लेंट मिळालेली आहे की बरेच लोक, एस्पेशली जे युवक युवती आहे, त्यामध्ये थोडं मद्यपान करून किंवा अशा प्रकारची कंप्लेंट्सची पण आम्हाला बरीचशी मिळालेली आहे। ते स्वतःला धोक्यामध्ये टाकतात, कारण की ते जे डोंगरी भाग वगैरे आहे ते खूप धोकादायक पण असते जर आपण आपले पूर्ण होशोहवासमध्ये नसले तर। त्यामुळे त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी पोलीस आणि एक्साईजला पण आम्ही सूचना दिलेली आहे की जितकी प्रमाणात हे येतील, टुरिस्ट येतील, त्या प्रमाणात तुमची पण प्रेझेन्स असली पाहिजे। आणि काही ठिकाणी सेल्फी काढणं, रील्स बनवणं असे प्रकार होतात, त्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात जातोच आणि इतरांचा पण जातो। त्याबाबत काय निर्बंध आहेत? निर्बंध काही नाही आहे, फक्त असंच आहे की लोकांना हे सूचना दिली जाईल की स्वतःला धोकामध्ये आणण्या प्रकारचे असे सेल्फीज, रील्स काढू नये। आणि एक प्रकारच्या शिस्त, हे अशी गोष्ट आहे ज्यामध्ये स्वतःची शिस्त लावणे खूप गरजेचे आहे आणि जर स्वतःची शिस्त नाही लावली तर तेव्हा प्रशासन कामात येतो। ते आहेत नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा। पावसाळ्याला सुरुवात होण्याच्या आधीच त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतलेली आहे, अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। मात्र आता जबाबदारी आहे, जे पर्यटक त्या पर्यटन स्थळी जातील त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि त्यांच्यासोबत इतर जे लोक मजामस्ती करायला येत आहेत त्यांची देखील काळजी घेण्याची। कॅमेरामॅन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।